त्यांच्या हक्काचं एक व्यासपीठ. दे शुड नॉट बी डिपेंडेंट ऑन गुगल. इम्पॅक्टफुल काम ज्याला आपण म्हणतो की ज्याचं इम्पॅक्ट होईल. I'm going to take them to Singapore. An educated politician applying his education for the good of the people. What are your areas of focus? म्हणजे अगदी प्राइम प्रायोरिटी तुम्ही साधारण तुमच्या मनात कुठली ठेवली आहे? आता माझं हे जे टेन्युअर आहे विधान परिषदेचं हे 2029 पर्यंत असल्यामुळे आय स्टील हॅव 5 more years इन माय हँड. आणि माझ्या डोक्यात एकच प्रोजेक्ट आहे मेजरली. तो अर्थात मला जे प्रश्न येत राहतील ते ॲड्रेस करावा लागतील, त्यांचे इश्यूज मांडत राहावं लागेल, त्याला ते तर एक चालूच राहणार आहे. पण एक इम्पॅक्टफुल काम ज्याला आपण म्हणतो की ज्याचं इम्पॅक्ट होईल आणि ज्याच्यासाठी आय विल बी नोन, हे जे काम असतं ते मला वाटतं इनोव्हेशन नावाचं एक प्रोजेक्ट आय हॅव स्टार्टेड, यूथ इन्फॉर्मेशन अँड इनोव्हेशन सेंटर. कारण अनफॉर्च्युनेटली इन इंडिया देर इज नो यूथ वेलफेअर मिनिस्ट्री, सेपरेट मिनिस्ट्री. इट इज अटॅच्ड विथ स्पोर्ट्स मिनिस्ट्री. आणि जे स्पोर्ट्सचे ऑफिसर्स असतात दे ओनली टेक केअर ऑफ यूथ वेलफेअर इन इंडिया. So in India, we have SC department, we have ST department, like tribal department, we have scheduled caste department, we have OBC department, we have women department, we have physically challenged lokansa department, but we don't have a youth welfare department. India doesn't have any youth welfare separate ministry. It is attached with sports. Maharashtra पण तेच आहे. So through this innovation, I am trying to create a platform where youth of my area will feel that this is their platform. They can come, talk, speak, understand, discuss whatever they want in 4 E's: education, employment, entrepreneurship, and essential for livelihood. So in education, everything regarding the scholarships and all admissions and everything. In employment, government jobs, private jobs, how the training should be done and all. Entrepreneurship, how is private funding, how is government funding, what are the government schemes for entrepreneurs, how do they promote it. And essential for livelihood madhe we are taking care of 4 major things. One is health, one is wellness, because mental health is also a big challenge these days, and political literacy and financial literacy. So this is a package for youth where they can go and it will be their own platform. त्यांच्या हक्काचं एक व्यासपीठ where they can go and share their problems and we'll be there to guide them. Excellent initiative. Yes. Really excellent. म्हणजे तुमच्या डोक्यात हे येणं, because I know that you have a lot of हे to do something for the youth. But इतकं या लेवलचं असेल. आणि जस्ट एक सामान्य व्यक्ती म्हणून प्रश्न, सपोज एखाद्या युथला इन्फॉर्मेशन मिळाली, प्लॅटफॉर्म मिळाला, नॉलेज मिळालं आणि चुकून त्याच्याकडे फंड्स लॅक होत असतील, तर can he expect that help also on this platform? So basically we will not be doing funding as such. आम्ही नाही करणार ते, but we'll guide them. See, this is more about information. तर आम्ही तुम्हाला इन्फॉर्मेशन देऊ की तुम्ही इथे जर गेला तर तुम्हाला फंडिंग मिळू शकतं. ते जाण्यासाठी तुम्हाला ह्या गोष्टी करायला पाहिजे. तुम्हाला ही गव्हर्नमेंट स्कीम आहे, त्यासाठी ह्या गोष्टी केल्या पाहिजे. गो अँड अप्लाय. सो इट इज मोर ऑफ सो वी विल बी कॅटलिस्ट. या सगळ्या प्रोसेसमध्ये हँड होल्डिंग जे त्यांना पाहिजे that we will be doing. We will be catalyst to take them to the right place. Correct. त्यांचा प्रॉब्लेम स्टेटमेंट आणि जगात कुठं सोल्युशन आहे त्याच्यामधलं कॅटलिस्ट बनण्याचं काम करायचंय. दे शुड नॉट बी डिपेंडेंट ऑन गुगल फॉर एव्हरी प्रॉब्लेम. दिस इज अ बॉटम लाईन. सुपर. आणि त्यासाठी नाव वन थिंग विच वी आर गोइंग टू डू इज आय एम लॉन्चिंग अ एंटरप्रेन्योर्स प्रोग्राम नेक्स्ट वीक. आणि ज्याच्यामध्ये आम्ही एक कॉम्पिटिशन घेणार आहे आमच्या नॉर्थ महाराष्ट्रामध्ये की जे काय स्टार्टअप्स आहेत आणि इन्क्युबेटर्स आहेत, इन्क्युबेशन स्वतःचे प्रोजेक्ट्स करतायत, त्या सगळ्यांची एक कॉम्पिटिशन घेऊन वी आर गोइंग टू सिलेक्ट 5 गर्ल्स अँड 5 बॉईज ॲज यंग एंटरप्रेन्योर्स अँड गोइंग टू टेक देम टू सिंगापोर. आणि आम्ही त्यांना जे व्हेंचर कॅपिटलिस्ट आहेत, प्रायव्हेट फंडिंगवाले आहेत, त्यांच्यासोबत त्यांचं मीटिंग आम्ही अरेंज केलंय. सो दिस इज इन असोसिएशन विथ सिंगापोर गव्हर्नमेंट. आणि तो प्रोजेक्ट देखील जय हिंद पीपल्स मुवमेंट जी आमची ऑर्गनायझेशन आहे आमचं ठरलंय आता, ना आम्ही त्यांना जून मध्ये तिकडे घेऊन चाललोय. आपण आत्ताच बोललो तसं, दिस इज व्हॉट इज इम्पॉर्टंट. एन एज्युकेटेड पॉलिटिशियन अप्लाइंग हिज एज्युकेशन फॉर द गुड ऑफ द पीपल. दिस इज अ क्लासिक एक्झाम्पल.